नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे मुगाचे धिरडे किंवा मुगाचे डोसे पण आपण याला म्हणू शकतो. इथे आपण भिजवलेले मूग घेतले. यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे, जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर आणि पालक आपण घातला. हे असं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं. यात पाणी घालून आणखी आपण हे बारीक करून घेणार आहोत. तर इथे आपल्याला हे असं छान बारीक करून घ्यायचं आहे. यात थोडंसं पाणी घालायचं. रवा घालायचा 2 ते 3 टेबलस्पून, दही घालायचं 2 ते 3 टेबलस्पून, चवीप्रमाणे मीठ घालायचं. हे असं छान मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिट आपण हे सेट होण्यासाठी ठेवलं. 10 ते 15 मिनिट झाल्यानंतर असे आपल्याला याचे धिरडे बनवायचे आहेत. याला दोन्ही साइडनी तेल लावून छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे, पौष्टिक आहे आणि पटकन होतात. वेळ पण खूप कमी लागतो. तयार झाल्यानंतर आपण हे चटणी, लोणचं, सॉस याच्याबरोबर सर्व्ह करू शकतो. तर इथे आपले हे मुगाचे धिरडे तयार झालेले आहेत. धिरडे किंवा डोसे पण आपण याला म्हणू शकतो. तर इथे आपले हे पौष्टिक असे मुगाचे धिरडे तयार आहेत.